सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। सुरक्षा रक्षक मंडळची या ठिकाणी भरती निघाली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे आहे 6 जुलैपासून या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आणि 7 ऑगस्ट 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही आहे। ग्राउंडच्या बेसवर आपलं सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला वर्दी सुद्धा या ठिकाणी खाकी भेटणार आहे। महाराष्ट्र पोलिसांची जशा प्रकारे खाकी वर्दी राहते त्याच प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षकांची सुद्धा वर्दी ही खाकी राहते, लक्षात ठेवा। आणि सुरक्षा रक्षक मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं पगार सुद्धा 22,000 रुपये महिना भेटणार आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी म्हणून आपल्याला नोकरी करावं लागणार आहे, लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे। आणि त्याचबरोबर आपलं जर सुरक्षा रक्षक मंडळमध्ये सिलेक्शन झालं तर ड्युटी कुठं करावं लागणार आहे, जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय आहे, धरण आहे, बांध आहे, डॅम आहे, त्याचबरोबर जे काही महानगरपालिका आहे, सरकारी दवाखाने आहे, जे सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय अशा ठिकाणी आपल्याला ड्युटी या ठिकाणी करावं लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सुरक्षा रक्षक मध्ये 12वी पास लागते। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता। तर सुरक्षा रक्षक मंडळची कोणकोणत्या जिल्ह्यासाठी भरती निघाली याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांची सुरक्षा रक्षकची मंडळ भरती या ठिकाणी कधी निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। त्यामुळे आपल्याला पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पाहता उंची किती, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते वेळ, संपूर्ण निवड प्रक्रिया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पास सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आहे। शैक्षणिक पात्रता 12वी पास यामध्ये लागते। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये, ठीक आहे। आणि त्याचबरोबर सुरक्षा रक्षक मंडळमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं वयोमर्यादा जे ठेवण्यात आले 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल म्हणजे मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 40 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जास्त फी वगैरे नाही आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही आहे, कोणतेही यामध्ये ग्राउंडच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीची जे विद्यार्थी मित्रांनो शॉर्टली जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो आणि बाकीच्या जिल्ह्यांची सुरक्षा रक्षक मंडळ भरती कधी निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। उंची वगैरे किती असणार आहे, ग्राउंड किती आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। तर स्क्रीनवर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जाहीर सूचना चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांचा चंद्रपूर व गडचिरोली समुच्चक पूल तयार करण्यासाठी जाहिरात चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याकरिता नोंदित मुख्य मालक नियुक्तांना कारखाने, आस्थापना, शासकीय, निमशासकीय मंडळे, महामंडळे, कार्यालय इत्यादी मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरवण्याकरिता 396 सुरक्षा रक्षकांचा समुच्चक पूल तयार करावाचा आहे। त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे आहे। सदर समुच्चक पूल तयार करण्यासाठी शासन निर्णय, त्याचबरोबर बघा कामगार, त्याचबरोबर बघा अन्वय उमेदवारांच्या पात्रतेच्या अटी, त्याचबरोबर वेबसाईट या ठिकाणी दिल्याची जाहिरात आहे। तर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो www.scgbregistration.in या संकेतस्थळावर या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। तुम्हाला जर फॉर्म भरता येत असेल तर तुम्ही या वेबसाईटवरून फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला जर फॉर्म भरता येत नसेल तर मग तुम्ही नेट कॅफे किंवा सायबर कॅफेमधून सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। या संकेतस्थळावर देण्यात आले असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी सादर संकेतस्थळावर दिनांक 7 जुलै 2026 ते 6 ऑगस्ट 2026 पर्यंत फॉर्म भरायचा आहे। तर एवढे की फॉर्म भरण्याची तारीख दिली आहे। आणि हे जे काही म्हटलं आहे या ठिकाणी पूल समुच्चक पूल तयार करायचा चंद्रपूर गडचिरोली, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जागा भरायच्या आहे, जागा या ठिकाणी भरायच्या आहे चंद्रपूर आणि गडचिरोली साठी, ठीक आहे। तर हे काही त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे, लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे आहे।
तर बा विद्यार्थी मित्रांनो चांगली ही भरती निघाली आहे। तर ही जी भरती आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी निघाली आहे। तर यामध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स राहते कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फक्त आपल्या जिल्ह्यातच फॉर्म भरता येते, दुसऱ्या जिल्ह्यात फॉर्म भरता येत नाही। आता चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची सुरक्षा रक्षक मंडळ भरती निघाली आहे। तर या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही। तर याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला वारंवार सांगत आलो होतो की सुरक्षा रक्षक मंडळची भरती कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये निघणार आहे। बघा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये निघाली आहे। याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की आपली जी तयारी आहे फिजिकल वगैरे चालू ठेवा, जेणेकरून आपली त्या ठिकाणी तयारी होणार आहे, आपलं सिलेक्शन होणार आहे। आणि नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा ही सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की या जिल्ह्याची पण अगोदर येणार आहे म्हणून, ठीक आहे। तर आपला जो अंदाज हा या ठिकाणी 100% लागतो आणि अजून सुद्धा बाकीच्या जिल्ह्यांची भरती निघणार आहे ते पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही। तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे ग्राउंडच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागणार आहे, महिला उमेदवारांसाठी उंची 158 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि पुरुष उमेदवारांचं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, 50 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे, ठीक आहे। आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 45 किलोच्या वरती असलं पाहिजे, 45 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे। तर आपलं जे वजन आहे हे बरोबर या ठिकाणी व्यवस्थित ठेवा, ठीक आहे। तर या ठिकाणी वजन सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। तुमचं जर कमी असेल थोडं पॉईंटमध्ये तरी तुमचं या ठिकाणी वजन कमी असेल तर डायरेक्ट फेल केला जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। याच्या वरतं आपलं वजन असलं पाहिजे। तर आता सुरक्षा रक्षक मंडळमध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला 100 मार्कासाठी आपलं सुरक्षा रक्षक मंडळमध्ये ग्राउंड होणार आहे। तर पहा यामध्ये पहिले महिला उमेदवारांचं ग्राउंड किती आहे ते सांगतो, त्यानंतर पुरुष उमेदवारांचं ग्राउंड सांगतो आणि बाकीच्या जिल्ह्यांची सुरक्षा रक्षक मंडळ भरती कधी निघणार आहे ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर बघा महिला उमेदवारांसाठी पहिले सांगून देतो, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे। 40 मार्कासाठी तुम्ही 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर 40 मार्क भेटणार आहे। 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 32 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंडपर्यंत आले 28 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 24 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत आले 20 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 16 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर बघा या ठिकाणी 100 मीटर आहे, तुम्ही 14 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर 30 मार्क भेटणार आहे। पैकीच्या पैकी 10 टाइम वाढणार आहे, तसतसे कमी मार्क्स। गोळाफेक आहे, महिला उमेदवारांना 4 किलोचा 6 मीटरपेक्षा जास्त फेकला तर पैकीच्या पैकी मार्क भेटणार आहे 30, 10 कमी फेकसान तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी ग्राउंड किती आहे 1600 मीटर रनिंग आहे। 40 मार्कासाठी 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 40 मार्क, 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 36 मार्क, 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 32 मार्क आणि 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 28 मार्क आणि 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 24 मार्क, 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 20 मार्क, 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 16 मार्क, 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 10 मार्क। 100 मीटर आहे, 11.50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर 30 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। आणि गोळा फेक आहे, तुम्ही जर 8.5 मीटरपेक्षा जास्त फेकला तर पैकीच्या पैकी 30 मार्क भेटणार, 10 कमी जाणार आहे तसतशी कमी मार्क्स भेटणार आहे। तर आता बाकीच्या जिल्ह्यांची सुरक्षा रक्षक मंडळ भरती कधी निघणार आहे तर ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्याला कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याची भरती पाहायला भेटणार आहे। त्यामुळे आतापासून आपली जी तयारी हे या ठिकाणी चालू ठेवा। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या दाढीतच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।